वेलकम स्टुडंट्स. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. 11वीच्या सिलेबसचा चॅप्टर आहे, दॅट इज बायोमॉलिक्युल्स. देअर इज अ वाईड डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन अवर बायोस्फिअर. आपण ज्या नेचरमध्ये राहतो त्या नेचरमध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची व्हरायटी पाहायला मिळते. And all these living organisms are made up of same chemicals, that is elements and compounds. आणि हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे सारख्याच प्रकारच्या केमिकल्सनी बनलेले आहेत, सारख्याच एलिमेंट्स आणि कंपाऊंड्सनी बनलेले आहेत. तर पाहू, व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स? ऑल कार्बन कंपाऊंड्स दॅट वी गेट फ्रॉम लिव्हिंग टिश्यू आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. नावावरूनच बायो दॅट मीन्स लिव्हिंग टिश्यू ऑर द लिव्हिंग स्ट्रक्चर अँड द मॉलिक्युल्स. परंतु हे कशापासून बनलेले आहेत? तर दे आर ऑल मेड अप ऑफ कार्बन कंपाऊंड्स. ओके, देन व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स? ऑल कार्बन कंपाऊंड्स दॅट वी गेट फ्रॉम लिव्हिंग टिश्यूज आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. तर आता हे बायोमॉलिक्युल्स कोणकोणत्या घटकांमध्ये किती आहेत किंवा कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये किती आहेत आणि त्यांचे एलिमेंट्स कोणते, कंपाऊंड्स कोणते, ह्यांचं ॲनालिसिस कोणत्या पद्धतीनं केलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे. एलिमेंटल ॲनालिसिस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन ॲनालिसिस ऑफ प्लांट टिश्यू, ॲनिमल टिश्यू ऑर मायक्रोबियल पेस्ट, all have elements like carbon, hydrogen, oxygen and several others. जर प्लांट टिश्यू असेल किंवा ॲनिमल टिश्यू किंवा मायक्रोबियल सबस्टन्स किंवा पेस्ट आहे, आता हे सगळे काय आहेत? दॅट इज द लिव्हिंग टिश्यू, बरोबर आहे. अँड ऑल हॅव एलिमेंट्स, तर त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यासारखे अनेक घटक पाहायला मिळतात, अनेक एलिमेंट्स पाहायला मिळतात. All the elements present in a sample of Earth's crust are also present in the sample of living tissue. आता जर कंपॅरिझन केलं तर अर्थ म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो क्रस्ट आहे, जी सगळ्यात बाहेरचं जे लेअर आहे, त्या लेअरमध्ये जेवढे आपल्याला एलिमेंट्स पाहायला मिळतात तेवढे सगळे एलिमेंट्स हे आपल्याला लिव्हिंग टिश्यूमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. A closer examination reveals that the relative abundance of carbon and hydrogen with respect to other elements is higher in any living organism than the Earth's crust. जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि अर्थच्या क्रस्टची जर आपण तुलना केली तर कार्बन आणि हायड्रोजन यांचं प्रमाण इतर एलिमेंट्सच्या तुलनेने लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सगळ्यात जास्त कोणते एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात? तर दे आर कार्बन अँड हायड्रोजन. देन हाऊ टू ॲनालाइज द केमिकल कंपोजिशन. मग आता याचं जे केमिकल कंपोजिशन आहे त्याचं ॲनालिसिस कसं केलं जाते तर पाहू. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बोथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन देम. आता आपण एलिमेंट्स पाहिले की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे आहेत. तर आता कंपाऊंडचं आपण पाहू की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचे कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. तर केमिकल ॲनालिसिस फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहू आपण सुरुवातीला कसं केलं जातं. टेक एनी लिव्हिंग टिश्यू अँड ग्राइंड इट इन ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड युजिंग मॉर्टर अँड पेस्टल. आता मॉर्टर अँड पेस्टल म्हणजे खलबत्ता ज्याला आपण म्हणतो, की ह्याच्यामध्ये कोणताही थोडा लिव्हिंग टिश्यूचा तुकडा घ्यायचा आणि तो ग्राइंड करायचा. कोणासोबत? ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिडसोबत त्याला काय करायचं आहे? ग्राइंड करायचं आहे. मेक अ स्लरी, त्यापासून एक आपल्याला सेमी लिक्विड या पद्धतीचा घटक मिळेल, त्याला स्लरी असं म्हणायचं. अँड फिल्टर द स्लरी अँड 2 फ्रॅक्शन्स आर ऑब्टेन्ड. आता ह्या स्लरीला फिल्टर पेपरवरून जर आपण पास केलं तर आपल्याला 2 भाग याचे पाहायला मिळतात. एक भाग जो खाली कंटेनरमध्ये जमा होतो
आणि दुसरा भाग जो वर फिल्टर पेपरवर शिल्लक राहतो. तर मग हे जे दोन फ्रॅक्शन्स आहेत यांना काय म्हणतात, तर पहिलं ॲसिड सोल्युबल पूल, दॅट इज द फिल्ट्रेट. म्हणजे आपल्याला जे आपण कंटेनर घेतले ज्यामध्ये आपण ते फिल्ट्रेट मटेरियल जमा केलं आहे, जमा झालेल्या मटेरियलला फिल्ट्रेट असं म्हणतात किंवा ॲसिड सोल्युबल पूल असं म्हणतात. तर ॲसिड इनसोल्युबल पूल म्हणजे यामध्ये येतात मॅक्रोमॉलिक्युल्स की जे फिल्टर पेपरवर आपल्याला शिल्लक राहिलेले पाहायला मिळतात. मग ॲसिड सोल्युबल पूल काय आहे पाहू. फिल्ट्रेट इज हॅविंग ॲसिड सोल्युबल पूल. जे कंटेनरमध्ये आपल्याला जमा झालेलं मटेरियल मिळेल, दॅट इज द फिल्ट्रेट, दॅट इज द ॲसिड सोल्युबल पूल. इट हॅज मायक्रोमॉलिक्युल्स. या ॲसिड सोल्युबल पूलमध्ये काय आहेत, मायक्रोमॉलिक्युल्स आहेत. ओके. मग मायक्रोमॉलिक्युल्स काय आहेत. मायक्रोमॉलिक्युल्स हॅविंग मॉलिक्युलर वेट लेस दॅन 1000 डाल्टन. 1000 डाल्टनपेक्षा ज्यांचं मॉलिक्युलर वेट हे कमी आहे अशा घटकांना आपण काय म्हणतो, मायक्रोमॉलिक्युल्स. त्यामध्ये येतात वॉटर, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स, शुगर अँड न्यूक्लिओटाइड्स. सॉरी. तर दुसरा भाग आहे ॲसिड इनसोल्युबल पूल. तर रिटेंटेट म्हणजे जे फिल्ट्रेट पेपरवर जमा झालेलं आहे, दॅट इज हॅविंग ॲसिड इनसोल्युबल पूल. इट हॅज मॅक्रोमॉलिक्युल्स. यामध्ये येणारे घटक हे मॅक्रो म्हणजे जे मोठे आहेत ते. मॅक्रोमॉलिक्युल्स इज हॅविंग मॉलिक्युलर वेट मोर दॅन 1000 डाल्टन. ज्यांचं मॉलिक्युलर वेट हे 1000 डाल्टनपेक्षा जास्त आहे त्यांना आपण काय म्हणतो, मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतो. मग ते कोण कोण आहेत, सच ॲज प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, न्यूक्लिक ॲसिड्स, एक्सेप्ट लिपिड्स. यामध्ये लिपिड हे येत नाहीत कारण त्यांचं मॉलिक्युलर वेट हे कमी आहे, 800 डाल्टन एवढंच आहे. परंतु तरी देखील ते ॲसिड इनसोल्युबल पूलमध्ये इन्क्लूड केले जातात कारण जेव्हा ते या पेस्टमध्ये त्यांचं रूपांतर हे व्हिसिकल स्वरूपामध्ये होते आणि ज्यामुळे ते फिल्टर पेपरमधून पास होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते वजन मॉलिक्युलर वेट कमी असून देखील ते ॲसिड सोल्युबल पूलमध्ये न येता ते ॲसिड इनसोल्युबल पूलमध्ये येतात. टू एक्स्ट्रॅक्ट द कंपाऊंड देन यूज व्हेरियस सेपरेशन टेक्निक्स अँड देन ॲनालाइज इट. आता जर आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड हे जर ॲनालाइज किंवा सेपरेट करायचे असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या सेपरेशन टेक्निक्सचा वापर केला जात असतो. आणि ॲनालिटिकल टेक्निक्स दॅट गिव्ज ॲन आयडिया ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड प्रॉबेबल स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड. ॲनालिटिकल प्रोसिजरमध्ये आपल्याला काय मिळतं आहे, तर हे जे कंपाऊंड आहेत यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यांचं स्ट्रक्चर काय आहे हा भाग आपल्याला ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये पाहायला मिळतो. आता इतक्या वेळ आपण ॲनालिसिस ऑफ कंपाऊंड्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड केलं होतं. तर आता आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे कशा पद्धतीने ॲनालाइज किंवा सेपरेट केले जातात हे पाहायचं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, टेक अ वेट ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ लिव्हिंग टिश्यू. एक लिव्हिंग टिश्यू आहे त्याचं सुरुवातीला आपल्याला वजन करायचं आहे, दॅट इज द वेट. आता वेट म्हणजे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा प्रेझेंट आहे असं वेट. देन ड्राय इट. मग तो जो लिव्हिंग टिश्यू आहे त्याला ड्राय करायचं, ज्यामुळे होईल काय, ऑल वॉटर इव्हॅपोरेट्स. वॉटर जे आहे त्याचं बाष्पीभवन होईल अँड रिमेनिंग मटेरियल इज द ड्राय वेट. आणि बाष्पीभवन झाल्यामुळं आता जे काही आपल्याला शिल्लक मटेरियल मिळेल दॅट इज द ड्राय वेट. त्याला आपण काय म्हणणार, ड्राय वेट. If the tissue is fully burnt, all carbon compounds are oxidized to gaseous form, that is carbon dioxide and water vapor are removed. आता झालं काय, आता हे जे ड्राय मटेरियल आपल्याजवळ शिल्लक होतं त्याला आता फुल्ली बर्न केलं आहे, जाळलं आहे आणि त्यामुळं त्यामध्ये असणारे जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत दे आर
ऑक्सिडाइज्ड, त्यांचं ऑक्सिडेशन होते आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स हे रिमूव्ह केले जातात. मग आता हे जे फुल्ली बर्न झालेलं मटेरियल आहे याच्यापासून आपल्याला काय मिळेल? नाव द रिमेनिंग पोर्शन इज ॲश, सगळी राख मिळेल. अँड धिस ॲश कंटेन्स इनऑर्गॅनिक एलिमेंट्स. दे आर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फेट, फॉस्फरस, इट इज. आता जी राख किंवा ॲश शिल्लक राहिलेली आहे त्यामध्ये आपल्याला सगळे काय पाहायला मिळतात? इनऑर्गॅनिक एलिमेंट्स हे आढळतात. देन एलिमेंटल ॲनालिसिस, इट गिव्ज एलिमेंटल कंपोजिशन ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, कार्बन, हे सगळे जे घटक आहेत त्यांचं ॲनालिसिस हे वेगळ्या पद्धतीने चालतं आहे. आणि कंपाऊंड ॲनालिसिस, ज्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे घटक आहेत त्यांचं ॲनालिसिस हे केलं जात असतं. तर आपण सुरुवात करूया मायक्रोमॉलिक्यूलपासून एका, दॅट आर द अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स आर organic compounds containing amino group and acidic group as substituents on the same carbon, that is alpha carbon, and so the amino acids are also known as alpha amino acids. आता अमायनो ॲसिडचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये अमाइन ग्रुप किंवा ॲसिडिक ग्रुप हा आपल्याला एका कार्बनवर सबस्टिट्युएंट पद्धतीने पाहायला मिळतो आणि तो अमाइन ग्रुप ज्या कार्बनवर प्रेझेंट आहे त्या कार्बनला अल्फा कार्बन असं म्हणतात आणि त्यामुळं त्या अमायनो ॲसिड्सला अल्फा अमायनो ॲसिड्स असं देखील म्हणतात. दे आर सबस्टिट्यूटेड मिथेन्स. अमायनो ॲसिड्स हे काय आहेत? स्ट्रक्चरल चेंज झालेले मिथेन्सच आहेत. देर आर 4 सबस्टिट्युएंट ग्रुप्स. दे आर ऑक्युपाईंग 4 व्हॅलन्सी पोझिशन्स. आता मिथेन CH4 यामध्ये कार्बनची जी 4ची व्हॅलन्सी आहे त्या 4च्या व्हॅलन्सीमध्ये आपल्याला 4 वेगवेगळे ग्रुप्स हे अटॅच झालेले पाहायला मिळतात. ते म्हणजे हायड्रोजन, कार्बॉक्झिल ग्रुप, अमायनो ग्रुप अँड व्हेरिएबल ग्रुप अल्सो कॉल्ड ॲज आर ग्रुप. 4 ग्रुप कोणते आहेत? हायड्रोजन ग्रुप, कार्बॉक्झिल ग्रुप, अमायनो ग्रुप अँड व्हेरिएबल ग्रुप, ज्याला आर ग्रुप असं दाखवतात. आर ग्रुप इज प्रोटीनियस अमायनो ॲसिड. आर ग्रुपवर काय आहे? अमायनो ॲसिड आहेत. देर आर 21 टाईप्स ऑफ डिफरंट अमायनो ॲसिड्स. टोटल अमायनो ॲसिडची संख्या 21 टाईप्स. अँड इफ इट इज हायड्रोजन, जर हा व्हेरिएबल ग्रुप हायड्रोजन आहे तर तयार होणारा जो काही अमायनो ॲसिड आहे तो म्हणजे आहे ग्लायसिन. जर मिथाईल ग्रुप त्या ठिकाणी आहे तर त्याला म्हणायचं ॲलेनाइन आणि जर हायड्रॉक्सी मिथाईल ग्रुप त्यावर आहे तर त्या अमायनो ॲसिडला सेरीन असं म्हटलं जातं. म्हणजे अमायनो ॲसिडला नाव हे कोणत्या ग्रुपवर अवलंबून दिलं जातं तर दॅट इज द ग्रुप प्रेझेंट ऑन आर ग्रुप. जो आरची जी पोझिशन आहे त्या ठिकाणी जो ग्रुप असेल त्या पद्धतीने त्या अमायनो ॲसिडला नाव दिलं जातं. There are 2 types of amino acids. One are essential amino acids. That means these are obtained from plants or food. जे आहारातून किंवा प्लांटकडून आपण मिळवत असतो त्या अमायनो ॲसिड्सला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असं म्हणतात. अँड दे कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड बाय बॉडी. त्यांचं सिंथेसिस हे बॉडीमध्ये केलं जात नाही. म्हणजे त्याचा सोर्स काय आहे? एक्सटर्नल सोर्स. दुसरा प्रकार आहे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. दीज कॅन बी सिंथेसाइज्ड बाय बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता पहिला जो अमायनो ॲसिड इसेन्शियल अमायनो ॲसिड आहेत हे आपल्याला फूडद्वारे मिळतात. तर नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स जे आहेत हे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये स्वतः सिंथेसाइज केल्या जात असतात. Based on number of amino and carboxylic group, there are different types of amino acids. तर पहिला आहे ॲसिडिक अमायनो ॲसिड. यामध्ये ग्रुप आहे ग्लुटॅमिक ॲसिड. नंतर आहे बेसिक अमायनो ॲसिड ज्यामध्ये आहे लायसिन. न्यूट्रल अमायनो ॲसिड यामध्ये येऊ शकते व्हॅलिन. आणि अरोमॅटिक अमायनो ॲसिड जे आहेत यामध्ये येतात टायरोसिन, फिनाइल ॲलेनाइन,
and tryptophan. In solutions of different pHs, the structure of amino acid changes because of ionizable nature of NH2 and COOH, that is carboxylic group in amino acid. आता काय वेगवेगळ्या सोल्युशनमध्ये त्यांचं वेगवेगळं pH असल्यामुळं स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड चेंजेस, अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर काय होतं आहे, चेंज होतं आहे बिकॉज ऑफ आयोनायझेबल नेचर ऑफ अमाइन ग्रुप अँड कार्बॉक्सिलिक ग्रुप इन सेम अमायनो ॲसिड. आता हा जो NH2 आहे याचं आयोनायझेबल नेचर आहे किंवा कार्बॉक्सिल जो ग्रुप आहे त्याचंसुद्धा आयोनायझेबल नेचर पाहायला मिळते. दीज आर द टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. आता इथे एक फिगर दाखवलेली आहे बघा. 3 अमायनो ॲसिड्स हे एकमेकांना जोडून उभे आहेत. तर त्यापैकी पहिला बघूत आपण कॅटायन फॉर्ममधला, नंतर आहे झ्रायटॉनिक फॉर्म आणि तिसरा आहे दॅट इज द ॲनायन फॉर्म. आता हे फॉर्म कसे आहेत बघा, कॅटायनिक फॉर्म आणि ॲनायनिक फॉर्म याच्यामध्ये आपण जर डिफरन्स बघितला तर कॅटायनिक फॉर्ममध्ये जो काही अमाइन ग्रुप आहे तो NH3 आहे, त्यामध्ये एक हायड्रोजन ॲड झालेला आहे, बरोबर आहे. ॲड झालेला आहे म्हणजे याला कॅटायन फॉर्म म्हणायचं. तर ॲनायन फॉर्म जो राईट हँडचा शेवटचा आहे तर यामध्ये काय आहे तर 1 हायड्रोजन लॉस झालेला आहे, जो की आपल्याला पाहता येईल. जो कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे तर त्यामध्ये H हे आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे त्या ठिकाणी एक कॅटायन हा कमी आहे. मग हा कुठल्या स्वरूपामध्ये आहे, दॅट इज इन द ॲनायन फॉर्म. तर झ्रायटॉनिक जो फॉर्म आहे यामध्ये बघा आपल्याला त्याला हायब्रिड फॉर्म असंही म्हटलं जातं. हायब्रिड फॉर्म म्हणजे याच्यामध्ये कॅटायन टाईपसुद्धा आहे आणि ॲनायन टाईपसुद्धा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. आता ते कसे मिळतो पाहू. जो कार्बन आहे त्याला जो अमाइन ग्रुप आहे जर तो ॲनायन फॉर्ममध्ये जायचा असेल तर त्याचा एक हायड्रोजन हा कमी होईल, NH2 होईल, करेक्ट. आणि जो कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे त्याचा जो H ग्रुप आहे तो ऑलरेडी कमी आहे, परंतु NH3 म्हणजे कॅटायन फॉर्ममध्ये आहे. तर जो की कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे तो सुद्धा कंप्लीट असायला पाहिजे, परंतु तो तसं न राहता त्यामध्ये एक हायड्रोजन हा आपल्याला कमी पाहायला मिळतो. म्हणजेच जे की झ्रायटॉनिक जो फॉर्म आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एक साईड कॅटायनिक फॉर्मची आहे तर दुसरी साईड ही ॲनायन या फॉर्मची आहे, म्हणजे हे हायब्रिड स्वरूप आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. दिस इज झ्रायटर आयोनिक फॉर्म ऑफ अमायनो ॲसिड. Here are some questions. Solve them. Okay, and thank you.